काय रे 37 आणि 71 या संख्येचा मसावी किती म्हटलं. ठीक आहे. या दोन्ही संख्या काय आहेत रे? 37 आणि 71 दोन्ही संख्या काय आहेत सगळ्यांनी सांगायचं. 37 आणि 71 हा कुठल्या संख्या आहेत? सांगा बरं कुठल्या संख्या आहेत रे? चला काहीतरी विशेष आहे. विशेष दिसतायत ना विशेष. दोन्ही संख्या काय आहेत? मूळ आहेत. मूळ संख्या. मूळ संख्येचा मसावी काय असतो? सिंपल सिंपल हे आहे. ठीक आहे. मूळ संख्येचा याला भागच जाणार नाही ना कुठल्या संख्येने. ठीक आहे. एक आणि त्या संख्येने जातो. ठीक आहे. मूळ संख्येचा मसावी मूळ संख्येचा मसावी काय असतो लक्षात ठेवा. पर कुठल्याही मूळ संख्येचा मसावी काय असतो? एक असतो. लक्षात ठेवा. एक असतो. एवढं लक्षात ठेवायचं. फक्त लक्षात ठेवायचं एक असतोच. चला मूळ संख्येचा मसावी एक असतो. लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2. चला 55 आता 56 क्वेश्चन घेऊया. ठीक आहे. ठीक आहे. आता मजा येणार आहे. पुढच्या क्वेश्चनला मजा येणार आहे. चला पुढच्या क्वेश्चनला कोण उत्तर सांगणार आहे बघूया. पुढच्या क्वेश्चनला मजा येणार आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन सोपा होता. ठीक आहे. चला मसावी काढता येते लसावी काढता येते आपण शिकल्या बरोबर. तरी पण एक 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 पॉईंट राहिला होता. तेवढा एक पॉईंट साठी आपल्याला काय केलं आहे तो क्वेश्चन घेतला होता. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन हा खूप महत्वाचा आहे. खूप महत्वाचा म्हणजे तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे. तो पण विचारला जातो म्हणून घेतला बरं का. सगळे विचारतात बरं का. जेवढे आपण घेतोय ते पूर्ण इम्पॉर्टंट आहेत बघा. लक्षात ठेवा. 46 8,000 रुपये 8,000 रुपये दर साल दर शेकडा 8,000 रुपये 10 8%, 8% दराने 8% दराने 4 वर्षासाठी 4 वर्षासाठी बँकेत ठेवले असता बँकेत ठेवले असता बँकेत ठेवले असता 4 वर्षानंतर 4 वर्षानंतर 4 वर्षानंतर एकूण एकूण किती रक्कम मिळेल? एकूण किती रक्कम मिळेल? चला उत्तर काढायचं आहे. मी तोपर्यंत एक काम करतोय. तोपर्यंत उत्तर काढायचं. थांबा 1 मिनिट. मी म्यूट करतो. चला उत्तर काढा रे उत्तर. तर आवाज येत नाही. आता येते की रे? चला उत्तर काढायचं रे. स्ट्रेंथ का कमी झाली? चला उत्तर काढायचं रे. आता उत्तर सगळ्यांना आलं पाहिजे. राज बरोबर काय आहे? मुद्दल प्लस व्याज. आपलं बघा परत मी एक बार सांगतोय. लक्षात घ्या. पहिलं काय करायचं क्वेश्चन व्यवस्थित वाचायचं. काय विचारलंय काय काढायचं हे महत्वाचं आहे. ठीक आहे. एवढं समजलं बाकी तुम्हाला सगळं येते. ठीक आहे. 8,000 रुपये दर साल दर शेकडा 8%. एका वर्षाला 8% त्याला काय व्याज लागतोय. ठीक आहे. दर साल दर शेकडा 8%ने 4 वर्षासाठी बँकेत ठेवले. त्याने काय केले राधिकाने 8,000 रुपये बँकेत ठेवले 4 वर्षासाठी. जसे 8%ने. ठीक आहे. तर 4 वर्षानंतर एकूण किती रक्कम मिळेल राधिकाला बँकेत ठेवल्यानंतर? 4 वर्षानंतर ही बँक आहे. ठीक आहे. बँक ऑफ काहीतरी असेल SBI काही असू द्या. ठीक आहे. इथं काय केली तिनं 8,000 रुपये रक्कम ठेवली. किती दर साली काय 8%ने. तर आता काय करेल तिनं? पहिले काय करायला लागेल? तुम्हाला काय विचारलंय त्यानं? एकूण किती 4 वर्षासाठी ठेवले या बँकेत? 4 वर्षासाठी काय केले बँकेत ठेवले पैसे. ठीक आहे. तर आता काय करायला लागेल बघा. सरळ सरळ आपल्याला काय दिलंय? दर दिलंय 8%. कालावधी टाइम दिलाय त्याचा काळ दिलाय 4 वर्ष. मुद्दल दिली. तिच्याकडली रक्कम तिची स्वतःची रक्कम म्हणजे मुद्दल झाली तिची. ठीक आहे. चला तिने बँकेत ठेवली. तर काय करायला लागेल पहिलं?
रास किती म्हणलं विचारलं तुम्हाला, एकूण रक्कम म्हणजे रास. रास बरोबर काय असतो रे, मुद्दल प्लस व्याज असतो, व्याज. व्याज त्याला सरळ व्याज म्हणा. ठीक आहे, ठीक आहे, कळलं का रे? चला, कळलं का इथपर्यंत? चला, बोलायचंय सगळ्यांनी. चला, इथपर्यंत कळालं का? इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? ओके, ओके, ठीक आहे. चला मग आपल्याकडं व्यास नाही ना, मग आपल्याला व्याज, सॉरी व्याज नाही, व्यास म्हणतो बघा, सरळ व्याज. बघा तुमच्या बोलण्यामुळं सरळ, सरळ व्याज बरोबर मोदक, मोदक म्हणा. ठीक आहे, डिवाइड बाय 100. मुद्दल, म्हणजे मुद्दल, मुद्दल किती आहे रे, 8,000 गुणिले दर 8 आहे, वर्ष 4 आहे, डिवाइड बाय 100. आता काय करायचं, हे 2 शून्य, हे 2 शून्य काढा. उरलेत किती मग आता, 80 गुणिले 8 गुणिले 4 व्याज. सरळ व्याज म्हणा, व्याज द्या. ठीक आहे, सरळ व्याज. ठीक आहे, ठीक आहे. चला आता काय करावं लागेल रे, आता काय करावं लागेल, गुणाकार करता आला पाहिजे का नाही रे, गुणाकार करता आला पाहिजे. चला करा, आन्सर काढा. चला उत्तर काढायचं आहे, बरोबर आहे का रे? चला हे दोघांचा गुणाकार करा. 8 चोक 32, 80 गुणिले 32. चला हे शून्य असाच लिहून घ्या. हे या दोघांचा गुणाकार करा. 32 गुणिले 8 करा. 8 दोन्ही 16 7 चा 1, 8 त्रिक 24 आणि 1 25, 256 पुढे लावून टाका, संपला विषय. हे काय झालं आपला, नुसता काय झाला आपला, फक्त आणि फक्त सरळ व्याज झाला, सरळ व्याज. आता आपल्याला रास काढायची असेल तर आपलं सूत्र काय रे, रास बरोबर मुद्दल प्लस सरळ व्याज. व्याज काही घ्या, सरळ व्याज घ्या, व्याज घ्या, बरोबर. आता पुढं काय करणार, 200, अरे मुद्दल किती आहे रे, मुद्दल, मुद्दल लिहा पहिले. मुद्दल 8,000 आहे का, उगाच लिहिली. मुद्दल बघा वरती दिली, हे बघा मुद्दल. ठीक आहे, दिसते का मुद्दल. व्याज कुठे आहे रे, व्याज हे बघा इथंच आहे, व्याज 2,560. दोघांची काय करायची, बेरीज करायची. ठीक आहे, बेरीज चिन्ह आहे ना, बेरीज करा मग. राज बरोबर, राज बरोबर बँक देते वेळेस राधिकाला किती रुपये परत करते, आता बघा किती करते. चला काढा बरं, चला किती करते, एवढी करणार आहे. 8,000 प्लस 2,560 रुपये ना, बरोबर. प्लस करायची, बेरीज करा. 0,6 आणि या दोघांची बेरीज म्हणजे 10 झाले. 10,560 रुपये बँक देणार राधिकाला. 10,560 रुपये राधिकाला बँक पैसे देणार. 4 वर्ष तिने किती ठेवली, 8,000 ठेवली, तर तिला एक्स्ट्राचा व्याज किती भेटणार रे, 2,560 रुपये. बघा बँकेत ठेवलेला फायदाच आहे की रे, आहे का नाही रे फायदा. चला बँकेत पैसे ठेवायची, आपला फायदा. बघा इथं काय करावं लागेल, बघा तुमचं डोकं टायमावर चालत नाही. ठीक आहे, आता बघा, आता हे पहिलंच ह्या 7/5 मध्ये हे जशाच तसं राहील, बरोबर. बरोबर, ह्याच्यामध्ये किती वेळा मिळवावं लागेल, 7/5. आपण काम करू, 7/5 किती वेळा मिळवावं लागेल, छेद तर सारखाच येणार आहे ना, छेद तर सारखाच येणार आहे ना, तुम्ही असं किती वेळाच घ्या, छेद तर सारखाच येणार ना. मग डायरेक्ट आपण गुणलं तर चालेल ना. 7×9 = 63 मध्ये जर 7 मिक्स केलं तर किती, 70 येईल ना. चला याला आपण मिक्स करू, चला 7/, चला तुम्हाला तरी पण सांगतोय, आयडिया आयडिया येण्यासाठी सांगतोय. किती वेळ झाला सांगा, 1 2 3 4 5 6, ठीक आहे, 7 8, इथे एक 9, ठीक आहे, आणि हा 10वा. ठीक आहे, हा 10वा, हा एक पकडू, हा एक आपला पकडू. ठीक आहे, इथं हा एक पकडू, आपला पहिलेचा इथं दिलेला. ह्याच्यामध्ये 7/5 किती वेळा मिळवा लागेल, तर 9 वेळा मिळवलं तरी येईल. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा आता हा आपला काय करतो, हा एक 10. आता हे पकडायचे, फक्त 9 वेळा आपण ऍड करणार आहे. 7/5 किती वेळा मिळवलं तरच आपलं 14 उत्तर येईल, असं म्हटलंय. चला आपण काय करूया, याची बेरीज करूया. ठीक आहे, बेरीज करूया. बघा बेरीज केल्यावर काय होईल, बघा याची बेरीज, आपला छेद सारखाच आहे ना,
सगळीकडे छेद सारखा दिसतोय, आपण छेद सारखा करून घेतोय, छेद सगळीकडे आहे. चला 5 लिहा. ठीक आहे, 5 लिहा. ठीक आहे, बघा 7 आता याची वरच्याची बेरीज होते, पूर्ण यांची बेरीज होते. बघा बेरीज करा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 2 42, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. 70, 7 बाय 70 आलं का रे 70. आता 70 छेद बरोबर म्हणजे उत्तर काय ते बघा. 5 1 5, 5 1 5, उरले किती 2. बे पंचे सॉरी 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 5 2 10, 5 20. चला कळलं का रे. चला कळलं का. चला लवकर कळलं का. सर मी त्याच्यावरून सोपी ट्रिक सांगू. हा कसं केली सांग. सर पहिले 7/5 लिहून घ्यायचं. हा 5 छेद लिहिलं. गुणिले x लिहायचं. बरोबर, गुणिले एक्स. बरोबर, गुणिले एक्स इजिकल टू 14. 14. बरोबर, आणि नंतर काय केलं. डाव्या बाजूला x ठेवून एक्स इजिकल टू 14 14 इंटू 5/14. 14 14 सर सॉरी 7. 7 सॉरी. ओके 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 5/7. ठीक आहे, 7 1 7, 7 2 14. बरोबर, 10. सॉरी 7 2 14, 5 2 10. काय रे थांब एक मिनिट, थांब एक मिनिट, एक मिनिट थांब, एक मिनिट. हा हे कळालं का इथपर्यंत सगळ्यांना. बघा आपण काय केलं, आपल्यालाच बघा आता ती काय म्हणली बघा. हे बघा 7/5 इंटू एक्स का म्हणजे किती, आता किती वेळा मिळवायचं एक्स इजिकल टू. बरं 7/5 किती, एक्स इजिकल टू आपल्याला काय 14 येईल म्हटलं. ठीक आहे, तिने काय म्हणली एक्स इजिकल टू हे 14 काय करायचं. हा इथं काय रे, इथं भागाकार आहे तो गुणाकारात जाईल. ठीक आहे, आणि हा गुणाकार भागाकारात जाईल. असंच करायचं रे. एक्स इजिकल टू 7 1 7, 7 2 14. बरोबर, एक्स इजिकल हे काय बे पंचे 10. एक्स इजिकल टू 10 पण जेव्हा पहिला आपण एक हा पकडलेला आता एक्स इजिकल टू 10 म्हणजे हे काय झालं, तुम्ही 7/5 जर 10 वेळा मिळवलं तर तुमचं काय येणार आहे बघा. तुमचं काय येणार आहे 70/5 येईल, तर हे आपलं 14 येणार आहे असं म्हणणं. तर आपलं एक ऑलरेडी आहे 7/5, तो काय करायचा, एक ऑलरेडी आहे म्हणून तो एक मायनस करायचा असं ना. हो सर. ठीक आहे, असंही करू शकता. ठीक आहे, चला जेवढं डोकं लावाल तेवढं अजून इझी झालं. ठीक आहे, असे पद्धत करू शकता. फक्त एक मायनस आठवण ठेवा फक्त, नाहीतर मग तुम्हाला आहेच आपली ती आपण पहिले सांगली ते मित्रांनो. सर m मनस्वी बरोबर 100. आता काय करायचं पहिले. एमचं उत्तर डायरेक्ट काढलीस. काय करायचं आपण पदावली नियम शिकलं, पर्सेंटेज शिकलं. आता काय याच्यात अवघड काही जाणार आहे का, काहीच नाही ना. बोल आता काय करू मी, तू जसं सांगशील तसंच लिहिणार दुसरं. हा m बरोबर 100. एम बरोबर 100 असं लिहू का. हो. काय मनस्वी अभ्यास करा रे. तू शुभ्रा सानवी एकत्र बसून करा की, हे क्लास मधले करा की डिस्कशन. आहे ना का क्लास मधले, करा की डिस्कशन. करत नाही तुम्ही. टाइमपास चाललंय, खेळणं उड्या मारणं चाललंय तुमचं. आता अभ्यास नाही, तुझा अभ्यासच नाही ते कळलं. आता बघ चाचीचे असेल गुणाकार घेतो बरोबर. या 8,000ला 8,000 लिहितो. बघ इकडे बघ, चाचीचे काय असेल गुणाकार घेतो. ठीक आहे, आता तुला माहिती आहे एम जशाचं तसं लिही. पर्सेंटेजला आपण असं शिकल्या काय, तूच सांग. पर्सेंटेज बरोबर 1/100 शिकल्या का नाही. हो. या पर्सेंटेजच्या जागी 100 लिहितो. 1 गुणिले एम जरी केलीस तरी तर काही ना एक असतो. मग काही काय गरज नाही, लिहिलंच तरी चालेल नाही लिहिलंच तरी चालेल. ठीक आहे, इजिकल टू 800 लिहि बस बाळा. काय करायचं वेगळं काय केलं का. काय बाळ असं काय करतोय तू. बघ आता काय करतोय का आपण वेगळं, हे 2 कटू आणि हे 2 कटून टाकू बस 0. आता उरलंय काय बाळ सांग बरं. 80 गुणिले एम, एम अपॉन 1. 1 तिकडे गेला तर तेच राहणार, तर 1 काही घ्यायची गरज नाही. एम तिकडे जरी पाठवलीस
800 गुणिले 1 जर केलं तरी 800 येणार, तर काही गरज नाही लिहायची. तर इजिकल टू हे 800 आलं बाळ. आता काय अवघड आहे का बाळ? हा, आता कर बरं सॉल्व मग. आता m बरोबर 800 भागिले हा गुणाकारात आहे, हा भागाकारात जाईल. बरोबर. हो. काय अवघड आहे त्याच्यात? हा शून्य काढून टाक, हा शून्य काढून टाक. ठीक आहे. m इजिकल टू 8 1 8 10 झाले का बा? m इजिकल टू 10. काय अवघड आहे याच्यात? कसंही देऊ द्यावं क्वेश्चन तुम्हाला, काय अडचण येणार आहे का? नाही अडचण येणार बाळा. असं अभ्यास करा रे, अभ्यास केल्याशिवाय कसं पाहिजे. एक बार वाचव परत, सगळ्यांना तीन कळलं लाख पाहिजे. 3,60,000चे 10%चे m% इज इक्वल टू 2,400. तर m इज इक्वल टू किती? बर, चला सर कितीचे आहे म्हणून आपल्याला गुणाकार करावा लागेल. ठीक आहे. गुणाकार 3,60,000 गुणिले, वा वा सर वा मला वा. एकदा स्क्रीन ब्लर दिसते. अरे यार, काय झालं रे? किती आपटीला तरी येणार. आता दिसते का? ओके. हो सर. ठीक आहे. आता बोल पुढं. सर तुम्ही 3,60,000 3,60,000 लिहिले गे बघ. बरोबर लिहिलंय. 3,60,000 गुणिले 10 गुणिले m. सर 10च्या खाली भागिले 100 द्यायचा. हेच तर वाट बघत होतो बाळ. पुढं इज इक्वल टू 2,400. मग आपल्याला बरोबर. 100चे दोन्ही 100चे 2 शून्य आणि 3,60,000चे 2 शून्य कापायचे. दोन्ही काढले. चला ओके. सर मग 36 आपलं गुणिले आपलं 10. उत्तर 36 गुणिले 10 गुणिले m इज इक्वल टू 2,400 येईल. मग आपल्याला बरोबर. 36 गुणिले 10 करायला लागेल. तर 36 एके 36, मग पुढे शून्य लावायचा. उत्तर 360 येईल. गुणिले m इज इक्वल टू 2,024. मग 2,024 m इज इक्वल टू 2,024 भागिले 360. 2024 की 2,400? 2,400 सर, सॉरी. हा हा, ठीक आहे ठीक आहे. चालते चालते. गडबडीत, हा गडबड नको करू. चल चल चल, गडबड करू नको. हा पुढं. आपल्याला तो एक शून्य एक शून्य कापायचा आहे. 12 1 12, 12 2 24, 12 3 36. बरोबर. हो 20 सर. छेद 3. बरोबर. 20/3. चला, याला याला तुम्ही भाग दिला तर पॉइंट मध्ये येते. 20/3. Point. 5 कसं काय रे शुभ्रा? 5 कसं काय येईल रे शुभ्रा? 12 1 12, 12 2 24, 12 3 36, म्हणजे 20/3 येईल ना. तर याला जर आपण भाग दिला तर बघा, भाग दे बरं बाळ. सर 3 संग 18. बरोबर. किती उरतील? 2 उरतील. बरोबर. दशांश चिन्ह दिलं, परत शून्य गेलं. 3 संग 18, परत 2 उरतील, परत 6 येईल, परत 2 उरतील, परत 6 येईल, परत 2 उरतील, परत 6 येईल. ठीक आहे. सर ते चालूच 6.60. राहील. 66. हा, ठीक आहे. असं बार द्यायचं. ठीक आहे. 6.666. ठीक आहे. चला, कळालं का रे सगळ्यांना? हे आपण कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी घेतलेलं आहे. ठीक आहे. एक क्वेश्चन होता, त्याच्यावर 3 घेतलेत. काय हरकत नाही. आता क्लिअर आहे का? कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? आता बरोबर सगळ्यांना उत्तर सॉल्व्ह आहे करता ना? आलं पाहिजे. सर बरोबर उत्तर आहे ना? हो, उत्तर बरोबर आहे. पहिलं याच्या आधीचं उत्तर काय आलं तुझं? सर 50 आलेलं. का रे 50 कसं काय आलं? शून्य कुठं खालता? शून्य कसा काय खाल्ला होता? 5 आलतं ना आपलं? हा हा, 5 आलेलं, 5. सगळे झोपी गेले. चला अरे वा, रुद्र खूप हुशार आहे रे. रुद्राला चॅलेंज नाही. चला, आहे का रे कोणी? आहे का क्लासमध्ये असं कोणी? अरे यार, तुम्ही कसं रे? ठीक आहे. चला, कोण सांगेल रे? चला, सम संख्याची पहिल्या 20 सम संख्याची बेरीज. चला, 20 सम संख्याची बेरीज. ठीक आहे.
चला कोण सांगणार? चला आता काय करायचं बघायचं, लक्ष द्या रे. ठीक आहे, माहिती नसेल तर ठीक आहे, असं एक सिंपल सूत्र आहे, समसंख्येची बेरीज करायचं, समसंख्येची. ठीक आहे, ठीक आहे, क्रमवार समसंख्येची बेरीज. ठीक आहे, क्रमवार समसंख्येची बेरीज, बेरीज बरोबर. ठीक आहे, मी हे तुमच्याकडे मला पीडीएफ आला, तुम्हाला पीडीएफ पाठवतो. ठीक आहे, काय करायचं, एन मायनस सॉरी एन ब्रॅकेटमध्ये एन प्लस वन. ठीक आहे, कंसामध्ये. आता एन इजिकल टू आपली 20 आहे, 20 घ्या, आणि हा एन 20 प्लस हा 1. ठीक आहे, 20 गुणिले या दोघांची बेरीज केलं तर 21 आहे. ठीक आहे, या दोघांचा गुणाकार कंसामध्ये आहे ना, 20 गुणिले 21. तर गुणाकार काय करायचं, आता गुणाकार करता आला पाहिजे. 21 दोन्ही 42, म्हणजे एक शून्य लावा, हे 240 याची काय येते, बेरीज येते. चला कळलं का, पहिल्या 20 समसंख्याची बेरीज. तसं तुम्हाला पहिल्या 40, पहिल्या 50, पहिल्या 60 काही विचारू द्या, एन इजिकल टू काय पकडायचं, जो किंमत दिली तो किंमत पकडायची. कळालं का? चला पुढचा क्वेश्चन. कळालं बघा, अशा टाईपचा आला रे क्वेश्चन. 24, अरे वा, पार तर ऑप्शन मध्ये 24 नाही की रे. बघू आपण, ऑप्शन देतो. 15, ऑप्शन नंबर 2 28, ऑप्शन नंबर 3. तुम्हाला होमवर्क पाठवतो, म्हणजे तुम्ही पुढे सॉल्व्ह करशाल, तुम्हाला आयडिया येईल सॉल्व्ह करायची. ठीक आहे, चला 3 ऑप्शन आहेत बघा. आता काय ऑप्शन द्याल तुम्ही, पार्थनं काढायचा प्रयत्न केला बघ, काहीतरी केला ते महत्वाचं आहे. ठीक आहे, 33, अरे वा, 33 वाले, 8 दोन्ही 16 चा एक म्हणजे 6 म्हणजे 66, 2 एक, अरे वा, 33 वाले, 33 वाले बरोबर आहेत की रे, 33 वाले बरोबर आहेत. 33 वाल्यांचा आन्सर बरोबर आहे रे बाळांनो. बघा त्यांनी कसं सॉल्व्ह केलंय काय माहित, सानवीनं कसं केलंय काय माहित, शुभ्राने कसं केलंय काय माहित, सोराने कसं काय केलंय काय माहित. बघूया, विचारून बघूया त्यांना काय काय त्यांचं मत आहे. ठीक आहे, चला ते पण काहीतरी डोकं लावले असतील. ठीक आहे, काहीतरी डोकं लावले असतील, मला वाटतं रुद्राला विचारा. तर रुद्रालाच म्हणते मी, सांगू का? हा रुद्र कसं केलं रे सॉल्व, सांग रुद्र. अरे रुद्रला अनम्यूट केलंय. रुद्र, रुद्र बिरादा, रुद्र बिरादा. मला वाटते स्वरा सांगेल, स्वरा. अरे स्वरालाच विचार, शुभ्राला विचारतो, शुभ्राला विचारत नाही आज. शुभ्रा शुभ्रा शुभ्रा, शौर्या सांगशील का? शौर्या काय क्लास करत नाही व्यवस्थित, मला असं वाटतं बरं का. शौर्य, शौर्या तसं नको करू बाळ. शुभ्रा कुठे रे? शुभ्रा कसं काढलं रे उत्तर? सर पहिले वायला चिन्ह प्लस आहे आणि खाली वायला चिन्ह मायनस आहे, म्हणून वाय वाय कट होऊन जातील. बरोबर, बेरीज करायची डायरेक्ट. सिंपल काय करूया आपण, बेरीज करूया. वा छान, बघा लावलं डोकं, डोकं लावलं, डोकं लावलं. बघा ह्यांची बेरीज करायची. पहिल्या समीकरण, म्हणजे याला समीकरण, इक्वेशन म्हणतात इंग्लिश मध्ये. ठीक आहे, हे 48 पहिलं आणि हे दुसरे 2 दिले ना, बघू द्या कॉमा आहे का, ठीक आहे 2 दिले. एक्स मायनस वाय इक्वल टू 18, हे काय, याची तुम्हाला काय करायची, सिंपल बेरीज करायची. ठीक आहे, ऍडिशन. याची तुम्ही ऍडिशन केलं तर मायनस आणि या प्लस आणि मायनस कटून जातो, म्हणजे 0 येतो. आणि ह्याची जर दोघांची बेरीज केलं, एक्स प्लस एक्स म्हणजे 2x, 2x हा तर 0 आला. ठीक आहे, मग इक्वल टू ह्या दोघांची बेरीज होईल. मग 8 आणि 8 16ला 6, हातचाला 1, म्हणजे 4 आणि 1 5 आणि 1 6, 66. ठीक आहे, आता इथं काय 2, इथं x आहे, हा 2, आपल्याला एक ची किंमत विचार आहे ना, हा, म्हणून हा 2 तिकडे पाठवून द्या. एक्स इजिकल टू 66/2, एक्स इजिकल टू बेक बे बेत्रिक 6, बेत्रिक 6. अरे वा, आलं की रे. असं डोकं लावताय आलं पाहिजे. एक्झामिनर काही करते तर आपलं थोडस डोकं चालवायचा प्रयत्न करा. ठीक आहे, आपल्याला अशी क्वेश्चन सोडायची नाही. आपल्याला एक्झामला आपण जेवढे क्वेश्चन घेतले त्याच्या आतमधलेच आले पाहिजे, अशी आपण प्रॅक्टिस करूया. ठीक आहे, चला कळालं का रे सगळ्यांना? चला कळालं का रे सगळ्यांना? चला रे, सगळ्यांना कळलं का?
चला, शुभ्रा मस्त उत्तर दिले की रे, शुभ्रानं डोकं लावलं बघ. 2, 17, 27, 77, 51, 91, 67, 13, 69 यापैकी या संख्यामध्ये किती मूळ संख्या आहेत? 4. नुसतं 4 ऑप्शन टाकू नका. 4 उगा नुसतं टाकू नका. मला कळलं पाहिजे 4 तुम्ही कुठल्या घेतल्या मला कळणार आहे का? तुम्ही काही घ्याल, 17 घ्याल, तुम्ही 51 घ्याल, तुम्ही 59 घ्याल, काही घ्याल, मला काय कळणार? काहीच नाही कळणार. काहीच कळणार नाही मला. सो आन्सर टाकायचं आहे. चला, 2 आहे बरोबर, 17 आहे बरोबर, 67 आहे आणि 13 आहे बरोबर. हे उत्तर आहे. उद्या लेक्चरला लवकर 8 वाजता जॉईन व्हायचं. 8ला म्हणजे 8ला क्लास होणार. ठीक आहे. इजिकल टू बरोबर 2 आहे त्या आणि 1 आणि त्याच संख्येने भाग जातो. 17ला पण 27 पाड्यामध्ये येतो एकाद्री, 77 पण 11च्या येतो, 51 पण येतो, 91 पण येतो, 67 येत नाही. 1 आणि त्या संख्येने भाग जातो, ती मूळ संख्या. 13 1 आणि तीच संख्या आहे. 7 7 49 हे पाड्यात येते. ये भी नाहीये, सॉरी, ये भी नहीं है, ये भी नहीं है, ये भी नहीं है, ये भी नहीं है, ये भी नहीं, ओनली 4 ही है आपका आंसर. है समझ में आया रे? चला, 7 आन्सर आलं. चला, कळालं का? सॉरी, 4 किती आहेत आपल्या संख्येत? कुठल्या? 2, 17, 67, 13. चला, कळलं का? चला, कळलं का रे सगळ्यांना? चला, कळलं का? चला, आता उद्याचे बाकीचे क्वेश्चन उद्याच्या लेक्चरला. चला, आता अनम्यूट करतोय. चला, बाय सर. चला, बाय. नाही सर. बाय सर. गुड नाईट चला, सर. बाय बाय बाय. चला रे, चला, गुड नाईट लवकर जॉईन करा रे. राधिका अभ्यास कर. सर. बाय हो, सर. बाय सर. चला अभ्यास करा. बाय अभ्यास सर. करा. गुड नाईट सर. गुड नाईट सर. बाय सर. गुड नाईट. बाय सर. गुड नाईट. गुड नाईट. अभ्यास करा रे. गप्प पगड किती मिनिट चालू आहे. डीजी कोड आहे.